सो नेक्स्ट टॉपिक ऑफ द ऑर्गॅनिक केमिस्ट्री कुठला आहे? इंट्रोडक्शन टू पॉलिमर्स केमिस्ट्री. किती मार्क्सला क्वेश्चन्स याच्यावरती येतील? तर एंट्रन्स आपल्या CETलाच हा टॉपिक आहे. क्वेश्चन्स हार्डली 1 to 2 क्वेश्चन्स असतील, जास्त काय याचं वेटेज नाही आहे. कमीत कमी एक प्रश्न फिक्स असणार आहे, जास्तीत जास्त 2 पण असू शकतात. आणि टोटल क्वेश्चन्स इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुमचं लॉजिक वगैरे काही नाहीच इथं. तुम्ही जर टॉपिक बऱ्यापैकी वाचला असेल तर तुम्हाला ॲन्सर येणारच आहे. पॉलिमर्स या टॉपिकमध्ये इंट्रो पार्ट जो आहे तो काय आहे? तर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. पॉलिमर्स आर हाय मॉलिक्युलर मास मॅक्रोमॉलिक्युल्स रेंजिंग 10 to the power of 3 to 10 to the power of 7 युनिफाईड. हायलाईट करा किती आहे मॉलिक्युलर मास पॉलिमर्सचं. चलो आता हे जे दिलेले त्यांनी ह्याला नोबेल प्राइज कशासाठी मिळालं, त्याला नोबेल प्राइज कशासाठी मिळालं, हे जनरल इन्फॉर्मेशन आहे. शक्यतो याच्यावर क्वेश्चन्स नसतात, फार काळजी करण्याची गरज नाही. मला मध्ये कोणतरी क्वेश्चन विचारलं तर सर सायंटिस्टच्या नेमवरती क्वेश्चन्स येतात का? एखाद दुसरं ग्रीन केमिस्ट्रीचं जर क्वेश्चन सोडलं तर बाकी कुठला क्वेश्चन बाय नेम ऑफ सायंटिस्ट नाही आहे. त्यामुळे फार काही याचं टेन्शन घेण्यासारखं नाही, कारण याच्यावर क्वेश्चन विचारण्यापेक्षा अख्ख्या टॉपिकमध्ये ह्या खूप सारे आहे. ह्याचा मोनोमर कोणता आहे, त्याचा यूज काय आहे, ह्याच्या डेन्सिटीबद्दल सांगा, ह्याचा टाईप ऑफ पॉलिमर कुठला आहे. सो अनेक टाईपचे क्वेश्चन्स आहेत, जवळपास 500, 600, 700 MCQs निघू शकतात. त्यामुळे विचारण्यासारखा कंटेंट पुढे एवढा मोठा असताना आणि टॉपिकचं वेटेज कमी असताना बाय नेम ऑफ सायंटिस्टवर त्यांनी काही क्वेश्चन्स विचारलेले नाही. जे काही क्वेश्चन्स मी बघतोय बाय एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये असं दिसायला की मोनोमर्सवर क्वेश्चन्स आहेत, पॉलिमरायझेशन प्रोसेसवर क्वेश्चन्स आहेत, कॅटलिस्टवर क्वेश्चन्स आहेत, काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक असेल त्या पॉलिमरचं तर त्याच्यावर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळं या पार्टवर क्वेश्चन असेल असं काही फार महत्त्वाचं नाही आहे, फक्त एकदा ओव्हरलुक करा. आता 100% नाहीच असं पण मला म्हणता येणार नाही, कारण की काय करते CET, एवढे मोठे सेशन्स आहेत, PCBच्या टेस्ट वेगळ्या आहेत, PCMच्या वेगळ्या आहेत, एवढे सगळे क्वेश्चन्स ते कुठून आणणार आहेत. कदाचित एखाद्या दुसऱ्या सेशनला क्वेश्चन जाऊ पण शकतो आणि नेमकं तुमचा नंबर त्या सेशनमध्ये असेल आणि तिथं क्वेश्चन विचारला तर परत म्हणचाल पुन्हा सर म्हणले होते विचारत नाही, नेमकं मलाच आलं, पण बाकीच्या 10 जणांना नाही आला ना तो क्वेश्चन. येते एक लक्षात. सो फ्रिक्वेन्सी कशी पण असू शकते. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स कुठल्या कुठल्या बेसिसवरती झालेलं आहे? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स इज ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ वेज. कुठला आहे? तर त्यांचा सोर्स काय आहे त्याच्यानुसार पॉलिमरचं क्लासिफिकेशन. केमिकल स्ट्रक्चर कसं आहे त्यांचं त्याच्यानुसार क्लासिफिकेशन. मोड ऑफ पॉलिमरायझेशन प्रोसेसेस कुठल्या आहेत त्यानुसार क्लासिफिकेशन. मॉलिक्युलर फोर्सेस त्यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या टाईपच्या आहेत त्याच्यानुसार क्लासिफिकेशन. टाईप्स ऑफ मोनोमर्स अँड बायोडिग्रेडेबिलिटी. मोनोमर्स कुठले आहेत त्यानुसार, आणि ते बायोडिग्रेडेबल आहेत का नॉन बायोडिग्रेडेबल. सो जवळपास किती प्रकारचं क्लासिफिकेशन व्हायलं आहे? 1 2 3 4 5 6 ते 7 टाईपच्या वेगवेगळ्या मोडमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग आता नेमका क्वेश्चन त्याच्यात पण काय? फॉर एक्झाम्पल पहिला जो प्रकार आहे तो काय आहे? सोर्स ऑफ ओरिजिन. पॉलिमरची निर्मिती झाली कशी त्याच्यानुसार. पहिला प्रकार कुठला आहे? नॅचरल पॉलिमर्स. दे आर फर्दर सबडिवायडेड इनटू 2 टाइप्स. नॅचरल 2 प्रकारचे आहेत. पहिला प्लांट ओरिजिन, दुसरा सांगा ॲनिमल पॉलिमर्स. सो प्लांट पॉलिमर्स, ॲनिमल पॉलिमर्स कुठले कुठले आहेत? प्लांट पॉलिमर्समध्ये पहा कॉटन आहे, लिनन आहे, हे सगळे काय आहेत? प्लांट बेस्ड आहेत. त्याच्यानंतर ॲनिमल पॉलिमर्समध्ये पहा ऊल म्हणजे लोकर, मेंढीपासून मिळते. सो इट इज ॲनिमल पॉलिमर, नॅचरल आहे. हेअर ऑफ शिप. सिल्क काय? सिल्क इज द पॉलिमर ऑब्टेन फ्रॉम सिल्कवॉर्म, रेशीम, हो की नाही. सो ऑब्टेन फ्रॉम सिल्कवॉर्म. देन सेकंड टाईप आहे सिंथेटिक पॉलिमर. जसे नॅचरल आहे तसं सिंथेटिक म्हणजे काय? लॅबमध्ये बनवले गेलेले. कुठले कुठले आहेत? दीज पॉलिमर्स आर आर्टिफिशियली प्रिपेअर्ड बाय पॉलिमरेशन ऑफ 1 मोनोमर ऑर को पॉलिमरेशन ऑफ 2 or more monomers. Examples are nylon, terylene, neoprene are synthetic polymers. These are further divided into 3 types. Synthetic polymers 3 प्रकार आहेत मित्रांनो. पहिला फायबर्स, दुसरा रबर्स, तिसरा प्लास्टिक. परत एकदा, हाऊ मेनी टाइप्स ऑफ सिंथेटिक पॉलिमर्स आर देअर? पहिला फायबर्स, दुसरा रबर्स, तिसरा प्लास्टिक. सो FRP. काही प्रकार फायबर्स आहेत, काही प्रकार रबरचे आहेत आणि काही प्रकार प्लास्टिकचे आहेत.
सेमी सिंथेटिक पॉलिमर्स काय आहेत? सेमी नावातच त्याचा अर्थ आहे. नॅचरल पॉलिमर्सच असतात, पण त्याला प्रोसेसिंग करून त्याची स्ट्रेंथ वाढवायची, त्याचा टफनेस वाढवायचा, त्याची पॉवर वाढवायची, त्याचं पोटेन्शियल वाढवायचं, असं जर काम होत असेल तर त्याला म्हणायचं सेमी सिंथेटिक. दीज आर डेरिव्ड फ्रॉम नॅचरल पॉलिमर्स. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज रिजनरेटेड फायबर्स. हायलाईट करा. कोणाला रिजनरेटेड फायबर्स म्हटलं जातं? सेमी सिंथेटिक पॉलिमर्सला रिजनरेटेड फायबर्स म्हटलं जातं. सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह सच ॲज सेल्युलोज ॲसिटेट रेऑन पहिला, सेल्युलोज नायट्रेट दुसरा, विस्कस रेऑन तिसरा, क्युप्रामोनियम रेऑन चौथा, आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस कॅटेगरी. सो कोणते कोणते सेमी सिंथेटिकमध्ये? जवळपास रेऑन कॅटेगरी जी आहे ती सगळे, सेल्युलोज कॅटेगरी जी आहे ती सगळे, सेल्युलोज ॲसिटेट रेऑन, सेल्युलोज नायट्रेट, विस्कस रेऑन, क्युप्रामोनियम रेऑन आर द एक्झाम्पल्स ऑफ सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. These are used in the preparation of non-inflammable photographic films, cinema films, varnishes, etc. यूज कुठं आहे तो पण लक्षात ठेवा. त्यानंतर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द स्ट्रक्चर. पॉलिमरचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यानुसार पॉलिमरचे किती प्रकार आहेत? पहिला आहे लिनियर ऑर स्ट्रेट चेन, दुसरा आहे ब्रँच्ड चेन आणि तिसरा आहे क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. सो पहिला लिनियर, दुसरा ब्रँच्ड चेन आणि तिसरा आहे क्रॉस लिंक्ड. प्रत्येकाचे एक्झाम्पल्स बघून ठेवायचे अगोदर तुम्हाला. लिनियर म्हणजे काय? नावातच त्याचा अर्थ आहे सरळ रेषेत. पहा, मॉलिक्युल्स आर जॉईंट टुगेदर इन अ लिनियर अरेंजमेंट रिझल्टिंग पॉलिमर स्ट्रेट चेन पॉलिमर. सो लिनियरला आपण स्ट्रेट चेन पॉलिमर असंही म्हणू शकतो. ऑब्टेन्ड फ्रॉम बायफंक्शनल मोनोमर्स ऑर अल्किन्स. एकतर बायफंक्शनल दोन फंक्शनल ग्रुप असणारे किंवा अल्किन्सद्वारे हे बनवले जाऊ शकतात. एक्झाम्पल्स ऑफ लिनियर पॉलिमर्स पटकन सांगायचे तुम्ही, वेळ आपल्याकडे कमी आहे. पीव्हीसी. पीव्हीसी म्हणजे पॉलिव्हिनिल क्लोराईड. हाय डेन्सिटी पॉलिथिन, याला शॉर्टकट नाव काय? HDP. सो HDP हाय डेन्सिटी पॉलिथिन कशामध्ये येतो? कशामध्ये येतो? लिनियरमध्ये. ठीक आहे, हाय डेन्सिटी पॉलिथिन. त्यानंतर ब्रँच्ड चेन पॉलिमर्स. द सेकंड मोस्ट कॉमन अरेंजमेंट इज दॅट ब्रँच्ड चेन मोनोमर्स हॅव्हिंग 3 फंक्शनल ग्रुप्स ऑर ऑलरेडी हॅव्हिंग साइड चेन्स गिव्स राइज टू ब्रँच्ड चेन पॉलिमर्स. आता बाय फंक्शनल असेल तर लिनियरमध्ये येईल, पण जर 3 फंक्शनल ग्रुप किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील मोनोमरमध्ये फंक्शनल ग्रुप तर मात्र तो काय तयार करेल? ब्रँच्ड चेन तयार करेल. किंवा ऑलरेडी मोनोमर्समध्येच ब्रँचिंग आहे, साइड चेन्स आहे, तर तो आहे तसंच पुढे पॉलिमरला कंटिन्यू करेल, त्याच्यामुळे ते ब्रँच्ड चेन पॉलिमर्स होतील. एक्झाम्पल लो डेन्सिटी पॉलिथिन, याला काय म्हणतात शॉर्टमध्ये? LDP. सो HDP कोणाचं एक्झाम्पल आहे? लिनियरचं. आणि LDP कोणाचं आहे? याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. HDP LDPचा क्लास ऑफ पॉलिमर विचारलेलं आहे त्यांनी CET मध्ये, त्यामुळे तो तुम्हाला माहिती पाहिजे. तिसरा जो प्रकार आहे थर्ड टाइप ऑफ अरेंजमेंट इज सेड टू बी क्रॉस लिंक्ड, किंवा त्याला दुसरं एक नाव आहे नेटवर्क पॉलिमर्स. काय म्हणतात त्याला? अजून दुसरं नाव काय? नेटवर्क पॉलिमर्स. वेअर क्रॉस लिंक्स आर प्रोड्यूस बिटवीन लिनियर चेन्स. क्रॉस लिंकिंग रिझल्ट्स फ्रॉम पॉलिफंक्शनल मोनोमर्स. क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स कसे तयार होतात तर तुम्हाला अगोदरच म्हणलंय 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर फंक्शनल ग्रुप्स असतील तर आता त्याच्यामध्ये पॉलिफंक्शनल म्हणतंय. पॉलिफंक्शनल म्हणजे काय? एकापेक्षा जास्त, मग एकापेक्षा म्हणण्यापेक्षा इथंच 3 आलेत ब्रँच्ड चेनला, आणि ब्रँच चेनपेक्षा जास्त कोण असतंय? क्रॉस लिंक्ड नेटवर्क असते, तर त्याच्यामध्ये मग 3 पेक्षा जास्त पॉलिमर्स हे येणार, फंक्शनल ग्रुप येणार, म्हणून त्याला पॉलिफंक्शनल म्हटलंय. फॉर एक्झाम्पल बॅकेलाइट, मेलॅमाइन, हे जे पॉलिमर्स आहेत ते कशात येतात? क्रॉस लिंक्डमध्ये येतात. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. क्रॉस लिंक्ड पॉलिमर्समध्ये कोण कोण आहेत? बॅकेलाइट एक आहे, दुसरा कुठला आहे? मेलॅमाइन एक आहे. ब्रँच्डमध्ये कोण आहे? LDP आहे. लिनियरमध्ये कोण आहे? HDP आहे, PVC आहे, अजून कोण आहे? अल्किन्सचा पॉलिथिन वगैरे ते त्याच्यातच येतात. हे पहा, हे लिनियर झाला, सरळ रेषेत झाला. आता जर साईडला छोट्या छोट्या ब्रँचेस असतील तर हे ब्रँच्ड चेन झाला. पण तुम्ही बघा इथं ही एक चेन आहे पॉलिमर्सची, ही एक चेन आहे आणि ही दुसऱ्या तिसऱ्याला जोडली झाली, म्हणजे कंटिन्युअस हे असं क्रॉस लिंकिंग व्हायला. क्रॉस लिंकिंग जर झालं तर आपोआपच काय होणार? ते एक नेटवर्क तयार होणार. नेटवर्क जर तयार झालं तर त्याची स्ट्रेंथ जी असते ती ब्रँचपेक्षा जास्त असणार. ओके. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. तिसरा जो प्रकार आहे क्लासिफिकेशनचा तो कशावर आधारित आहे? मोड ऑफ पॉलिमरायझेशन प्रोसेस.
Polymerization processes is the fundamental processes by which low molecular mass compounds are converted into high molecular weight compounds. Low molecule कोण असते? मोनोमर्स. हाय मॉलिक्यूल कोण असणार? पॉलिमर्स. सो मोनोमर्सला कशात कन्वर्ट करायला आहे? पॉलिमर्स मध्ये. आता इथं तुम्ही बघू शकता लो मॉलिक्युलर मास मटेरियल हे सगळं कोण असतंय? मोनोमर्स. छोटं मॉलिक्युलर मास असते त्याचं कन्वर्जन कशात केलं चाललंय? हाय मॉलिक्युलर. पॉलिमरचं मास कसं असतंय? पहिल्याच लाईनला तुम्ही टॉपिकच्या सुरुवातीला इंट्रोमध्ये हायलाइट केले. त्याचं मॉलिक्युलर मास कसं असतंय? हाय असतंय. त्याच्यामुळे लो टू हाय झाला. टेम्परेचर, हाय टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट ह्या वेगवेगळ्या गोष्टी यूज करून मोनोमर्सला कन्वर्ट कशात केलं जातं? पॉलिमर्समध्ये. देर आर 3 मोड्स ऑफ पॉलिमरायझेशन मेथड्स. कुठले कुठले 3 आहेत? लिस्ट दिली आहे तुम्हाला बघा. पहिला ॲडिशन पॉलिमरायझेशन, त्याचं दुसरं नाव चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. दुसरा प्रकार कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, त्यालाच काय म्हणायचं? स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. तिसरा रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आता पहा ॲडिशन पॉलिमरायझेशन ज्याला आपण चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन म्हणतो. ॲडिशन पॉलिमरायझेशन इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर्स बाय ॲडिशन ऑफ मोनोमर्स विदाउट लॉस ऑफ एनी स्मॉल मॉलिक्युल्स. हायलाइट करा. ॲडिशनमध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस नसतो. ना वॉटर, ना मिथेनॉल, ना कुठलाही स्मॉल मॉलिक्यूल एलिमिनेट होत नाही. डायरेक्ट मोनोमर्स ॲड होतात, त्याला ॲडिशन म्हणायचं. द रिपीटिंग युनिट ऑफ एन ॲडिशन पॉलिमर हॅज द सेम एलिमेंटल कंपोजिशन ॲज दॅट ऑफ ओरिजिनल मोनोमर्स. जे मोनोमर्समध्ये आहे तेच तुम्हाला रिपीटिंग युनिटमध्ये दिसेल. कंपाऊंड्स कंटेनिंग डबल बॉन्ड्स अंडरगोज ॲडिशन पॉलिमरायझेशन. सो जर अल्किनचे पॉलिमर्स असतात ते सर्व काय असणार? मग इथिलीन असेल, पॉलिप्रॉपिन असेल, पॉलिॲसिटिलीन असेल, कोणतेही अल्किनवाले जे पॉलिमर्स असतील किंवा डबल बॉन्ड आले जे असतील. आता डबल बॉन्ड आला की फक्त अल्किनच नाही, विनिल पण आहेत ना त्याच्यात. सगळेच विनिल पण येतात. जसं की इथं विनिल क्लोराईड आला, डबल बॉन्ड आलाच ना, मग तो सबस्टिट्यूटेड अल्किन झाला. ॲक्च्युली तो विनिल नाही, विनिल म्हणजेच पॅरेंट त्याचा अल्किनच, त्याला फक्त फंक्शनल ग्रुप आल्यामुळे विनिल झाला. ॲक्रिलोनायट्राइल इथं पण डबल बॉन्ड आहे. सो अल्किन डेरिव्हेटिव्ज म्हणायचं. थोडक्यात काय, हे सर्व पॉलिमर्स कोण आहेत? अल्किनपासून तयार होणारे. विनिल, ॲक्रिलोनायट्राइल, पॉलिइथिलीन, इथिलीन. मेकॅनिझम कुठला आहे ॲडिशनचा? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. 3 स्टेपमध्ये मेकॅनिझम पूर्ण होतं मित्रांनो. पहिला आहे चेन इनिशिएशन. इनिशिएट म्हणजे सुरुवात करणे. कुठून सुरुवात होते? तर अगोदर जो कॅटलिस्ट आहे, कॅटलिस्ट कुठला आहे? हा ॲसिटिल पॅरॉक्साईड, हो की नाही. आता याचं ब्रेकडाऊन झालं आहे, 2 ॲसिटिल ग्रुप तयार झाले, परत त्याचं ब्रेकडाऊन झालं आहे, एकदा इथे आणि एकदा इथे तयार झालं. मग हा CO2 निघून चालला, 2 मोल्स आहे ना. राहिलं कोण मग शिल्लक? CH3 डॉट. CH3 डॉट म्हणजे कोण? मेथिल फ्री रॅडिकल्स. सो CO2 निघून गेल्यानंतर मेथिल फ्री रॅडिकल आहे, म्हणून सुरुवात होते त्या कॅटलिस्टच्या मेथिल फ्री रॅडिकल पासून. आणि हा मेथिल फ्री रॅडिकल जो आहे R डॉट म्हणलेले. सो फॉर्म अटॅचेस इटसेल्फ टू द ओलेफिन. तो विनिल मोनोमरला जाऊन डायरेक्टली अटॅच होतो. इथं स्टेप 2 मध्ये दिसेल तुम्हाला. हा बघा, हा कॅटलिस्टचा R ग्रुप आहे, तो कोणाला अटॅच व्हायला आहे? विनिल मोनोमरला. तयार काय व्हायला आता? हा R ग्रुप कॅटलिस्टचा त्या विनिल मोनोमरला अटॅच झाला. स्टेप 1 कंप्लीट झाली तुमची. स्टेप 1 मध्ये परत एकदा बघा. अगोदर कॅटलिस्टचं ब्रेकडाऊन, अल्किल ग्रुप फ्री रॅडिकल्स तयार होणार, ते जाऊन विनिल ग्रुपला अटॅच होणार. ही झाली स्टेप 1. याला म्हणायचं इनिशिएशन स्टेप. पॉलिमरायझेशन प्रोसेसची सुरुवात झाली. आता परत याच्याकडं डॉट आहे, म्हणजेच फ्री रॅडिकल आहे परत हा. मग आता हा गप्प बसणार. हा काय करेल? दुसऱ्या विनिल मोनोमरला असाच दुसरा त्याला पकडेल आणि त्याला अटॅच होईल. इथं झालेलं दाखवलं तुम्हाला. हे बघा, हा आता स्टेप 1 मध्ये तयार झालेला फ्री रॅडिकल विनिल आणि मेथिलच्या फ्री रॅडिकलमधून. आणि त्यानं दुसऱ्या मॉलिक्यूलला n नंबर ऑफ विनिल मॉलिक्युल्सला अटॅच व्हायला आहे आणि तयार काय करायला आहे? त्याची एक लॉंग चेन तयार करायला. मग आता हा n नंबर आहे, म्हणजे किती वेळा रिपीट व्हायला त्याच्यामध्ये हे डबल बॉन्ड. तर हा n नंबर 100, 1000, 1,00,000 किती पण असू शकतो. तशी ती चेन तयार व्हायला लागली. पण तरी पण अजून एंड नाही झाला पॉलिमरायझेशनचा, कारण शेवटी काय व्हायला आहे? रिॲक्टिव्ह साईटच राहायला लागली. डॉट शेवटी आहेच ना, याचा अर्थ फ्री रॅडिकलच आहे अजून हा. मग आता हे थांबण्यासाठी काय करायला लागेल? थोडक्यात काय, पॉलिमरायझेशन सुरू पण झालं. पॉलिमरायझेशनची स्टेप 2 जे आहे त्याचं नाव काय? प्रोपॅगेशन. प्रोपॅगेशन म्हणजे काय? पुढं जाणे, हो की नाही. प्रोपॅगेट मीन्स टू गो फॉरवर्ड, पुढं जाणे. सो प्रोपॅगेशनमध्ये पॉलिमरायझेशन प्रोसेस पुढं जाते, पण ही कुठं ना कुठं थांबली पण पाहिजे ना, एंड झाला पाहिजे प्रोसेसचा. मग आत्ता रॅडिकल स्टेटमध्ये हे जोपर्यंत रॅडिकल याचा निघून जाणार नाही तोपर्यंत प्रोसेस एंड होणार नाही. द स्टेप इज व्हेरी रॅपिड अँड लीड्स टू हाय मॉलिक्युलर मास रॅडिकल म्हणते. पॉलिमर नाही झाला अजून.
होईल काय मग चेन टर्मिनेशन. शेवटची स्टेप कुठली आहे तिसरी टर्मिनेशन. टर्मिनेशनमध्ये काय होतं अल्टिमेटली ॲट सम स्टेज टर्मिनेशन ऑफ द ग्रोईंग चेन टेक्स प्लेस. इट मे ऑकर बाय सेव्हरल प्रोसेसेस. वन मोड ऑफ टर्मिनेशन इज बाय कॉम्बिनेशन ऑफ टू ग्रोईंग चेन रॅडिकल्स. सो हा एक आणि ह्याला दुसरा एक असा जोडा म्हणजे ह्याला 2 टाइम जर केलं इथं केलं आहे बघा तर ही चेन त्या चेनला जोडली जाईल आणि एक दुसरी लॉंग चेन तयार होईल. पण आता रॅडिकल राहणार का मग नाही म्हणजे प्रोसेस थांबली तयार झाला पॉलिमर. सो हाऊ मेनी स्टेप्स फॉर द पॉलिमरायझेशन आर देअर. ॲडिशन पॉलिमरायझेशन कम्प्लीट्स इन 3 स्टेप्स. पहिली इनिशिएशन, दुसरी प्रोपॅगेशन आणि तिसरी टर्मिनेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये होतं काय पहा फॉर्मेशन ऑफ टेरिलिन. जसं की टेरिलिन पॉलिमर याच्यातून तयार होतो. पॉलिइस्टर पॉलिमर आहे. कुठून तयार होतं तर याचे मोनोमर्स 2 आहेत. क्वेश्चन्स फिक्स येतात मोनोमर्सवर लक्षात ठेवा. क्वेश्चन्स ऑलवेज मोनोमर्सवर येत आहेत. जवळपास तुमच्या ह्या टॉपिकमध्ये 20 पॉलिमर्स आहेत. 20 पॉलिमर्सचे 20ची 20 मोनोमर्स पाठच पाहिजेत पहिली गोष्ट. बाकी तुम्ही जास्त काही करू नका. मी हे रिव्हिजनमध्ये लाईन टू लाईन चाललो आहे कारण मला कुठं चान्स नाही घ्यायचा. माझ्या एखाद्या विद्यार्थ्याला 50 पैकी 50 आले तर तो आनंद माझ्यासाठी मोठा असणार. कंसात आले तर, नाही आले तर मी सुखी आहे. ओके टाटा बाय बाय मी करणारच आहे. पण आले तर मला बरं वाटेल म्हणून मी लाईन टू लाईन चाललो आहे की 100% केमिस्ट्रीनं दिलं तर एखाद्या सब्जेक्टला गचका जरी बसला तर त्याला पाहिजे ते ड्रीम कॉलेज मिळू शकते, केमिस्ट्री मिळवून देऊ शकते. म्हणून माझा प्रयत्न चालू आहे. बाकी ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं टॉपिकला सगळ्या 20 पॉलिमरचे 20 मोनोमर्स पाठ करा. क्वेश्चन त्याच्यावरच यायला एक तर ह्या साईडने किंवा त्या साईडने. चलो कुठला याच्यात टेरिलिनमध्ये मग पहिला इथिलीन ग्लायकॉल, दुसरा टर्फथॅलिक ॲसिड. दोघांना कंडेन्स करायचं आहे तर एक OH जाणार आणि एक H जाणार. सो इथं तुम्हाला दिसतंय पहा तयार लिंकेज कुठलं झालं ह्याचा ॲसिडचा OH गेला, अल्कोहोलचा H गेला तर हा ऑक्सिजन याला जोडला गेला कार्बनला COO. मग जाताना कोण चाललाय OH आणि H म्हणजे कोण वॉटर. सो वॉटर मॉलिक्युल एलिमिनेट होतो. ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये काही एलिमिनेट झालं होतं का नाही. आपण 3 स्टेप बघितल्या कुठेही काही एलिमिनेशन नव्हतं. पण कंडेन्सेशनमध्ये काय होत आहे एलिमिनेशन होत आहे. एलिमिनेशन ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक वॉटर. सो जो तयार झाला तो ईस्टर लिंकेज आहे आणि ईस्टर लिंकेज असं एक वेळा नाही N टाइम्स आहे. N टाइम्स मीन्स पॉलिइस्टर ज्याला आपण पॉलिस्टर म्हणतो. आपण कपड्यांना त्या पॉलिस्टर म्हणतो जे की आगीत टाकले की तड 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 तुटतात. ते कोणाच्या बाबतीत होतं असं धागे तुटण्याचं काम कॉटन फॅब्रिकच्या बाबतीत होतं. तुटत नाहीत. पॉलिस्टर असेल तर असं प्लास्टिकसारखा आकुंचन पावते तो कपडा हो की नाही. सो पॉलिस्टर असेल तर तो धागे तोडत नाही ॲक्च्युली तो आकुंचन पावतो कारण ते पॉलिमर आहे सिंथेसाइज्ड आहे पॉलिस्टर. त्याच्यानंतर इन दिस रिएक्शन an alcoholic OH group in ethylene glycol condenses with carboxyl group in the terphthallic acid by eliminating water molecule to form the ester linkage. The process of formation of polymers form polyfunctional monomers with the elimination of some small molecules such as water, हायड्रोक्लोरिक ॲसिड, मिथेनॉल, अमोनिया. हायलाईट करा. आता इथं दाखवताना वॉटर दाखवलं आपण पॉलिस्टरसाठी पण कधी कधी मिथेनॉल पण जातो, कधी कधी HCl पण जातो, कधी कधी अमोनिया पण जातो. स्मॉल मॉलिक्युल्स हे एलिमिनेट होतात. In this type of polymerization, the chain growth occurs by a series of condensation steps. Therefore, it is also referred to as step growth polymerization. Series of condensation steps आहेत इथं. एलिमिनेट होताना वॉटर मॉलिक्यूल किंवा मिथेनॉल सारखे मॉलिक्यूल जाताना स्टेप वाईज एलिमिनेशन होत आहे म्हणून याला स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन पण म्हटलं जातं. जसं ॲडिशनला आपण काय नाव दिलं होतं चेन ग्रोथ तसं कंडेन्सेशनला दुसरं नाव काय आहे स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन ही तिसरी कॅटेगरी आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ पॉलिमरायझेशनमध्ये. रिंग ओपनिंगमध्ये काय होतं द थर्ड टाइप ऑफ पॉलिमरायझेशन इज रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. सायक्लिक कंपाऊंड्स लाईक लॅक्टम्स, ethers, lactones polymerized by ring opening polymerization. Strong acid base catalyze this reaction. तुम्हाला एक एक्झाम्पल आहे. कोण आहे हा एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. काय नाव आहे याचं एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. किती कार्बन आहेत 1 2 3 4 5 6 6 कार्बन आहेत. 6 कार्बन असल्यामुळे याला नायलॉन 6 म्हणतात कारण याच्यापासून जो तयार झाला याचं नाव काय आहे नायलॉन 6. तर तो 6 म्हणजे काय जो पॉलिमर तयार झाला तो. हे बघा CH2 5 आहेत आणि CO चा कार्बन 1 किती झाले 6.
So this is nylon 6 carbon compound. हे तुम्ही सोडवा, यूज युअर ब्रेन पॉवरचा क्वेश्चन. नेक्स्ट मोड ऑफ क्लासिफिकेशन कुठला आहे? ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. किती टाईपचे आहेत? इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवर किती प्रकार आहेत? पहिला इलॅस्टोमर्स, दुसरा फायबर्स, तिसरा थर्मोप्लास्टिक, चौथा थर्मोसेटिंग. सो 4 प्रकार आहेत त्याच्यानुसार. पहिला कोणता आहे? इलॅस्टोमर्स, दुसरा फायबर्स, तिसरा थर्मोप्लास्टिक, चौथा थर्मोसेटिंग. हाउ मेनी टाइप्स ऑफ पॉलिमर्स आर ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस? पहिला इलॅस्टोमर्स. इलॅस्टोमर्स नावातच त्याचा अर्थ आहे इलॅस्टिसिटी असतात, रिट्रॅक्ट होतात. तुम्ही फोर्स लावला की ते स्ट्रेच होऊ शकते, फोर्स काढून घेतला की ते आपोआप जागेवर जातं आहे. याचा अर्थ हे जे पॉलिमर्स आहे त्यांच्यामध्ये इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी आहे, बाय विच अ सबस्टन्स गेट स्ट्रेच्ड बाय एक्सटर्नल फोर्स अँड रिस्टोर्स इट्स ओरिजिनल शेप. इलॅस्टोमर्स, द इलास्टिक पॉलिमर्स हॅव वीक वॅन डर वाल्स फोर्सेस. हायलाईट करा. इंटरमॉलिक्युलर फोर्स कुठला त्यांच्यात? वीक वॅन डर वाल्स फोर्स. Few crosslinks between the chains help the stretched polymer to retract its original position to remove applied force. Vulcanized rubber, Buna S, Buna N. जेवढे रबरचे टाईप दिसते ते सगळे कशात येतात? इलॅस्टोमर्समध्ये येतात. ऑल टाइप्स ऑफ रबर्स. दुसरी कॅटेगरी आहे फायबर्स. थ्रेड्स किंवा फायबर्स तयार करणारे. द फायबर्स possess high tensile strength which is property have resistance breaking under tension. This characteristic due to the strong intermolecular forces like hydrogen bonding. याच्यात कुठले कुठले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस? जसं त्याच्यात वॅन डर वाल्स आहेत इलॅस्टोमर्समध्ये, तसं फायबर्समध्ये कोण आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि दुसरा डायपोल. डायपोल लक्षात ठेवा, याच्यावरच क्वेश्चन आहेत. जिथं क्वेश्चन्स आहेत ते मी हायलाईट करून दिले तुम्हाला. एक्झाम्पल्स कोण कोण आहेत? नायलॉन 666, पॉलिस्टर्स म्हणजे स्टेरिलिन, हे त्याच कॅटेगरीमध्ये येतात. कशामध्ये? कशामध्ये? फायबर्समध्ये. तिसरा जो प्रकार आहे तो आहे थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिकचं वैशिष्ट्य काय आहे? इट इज प्लास्टिसिटी प्रॉपर्टी ऑफ बीइंग इझिली शेप्ड ऑर माउल्डेड. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आर कॅपेबल ऑफ रिपीटेड सॉफ्टनिंग. हायलाइट करा. हीट केलं की सॉफ्ट होत आहे, कूल केलं की परत हार्ड होत आहे. आणि हे रिपीटेड आहे. रिपीटेड म्हणजे काय? परत परत. म्हणजे हे प्लास्टिक रियुजेबल आहे, रिमॉल्ड होऊ शकतात. म्हणून भंगारवर घेतले पण जाऊ शकतात. जे प्लास्टिक भंगारवर घेतले जातात ते थर्मोप्लास्टिक आहेत. परत एकदा ऐका, जे जे प्लास्टिक्स भंगारमध्ये घेतले जातात ते थर्मोप्लास्टिक आहेत, कारण त्यांचा वापर परत होऊ शकतो, रिमॉल्ड होऊ शकतात, रिशेप होऊ शकतात. हो की नाही? आता हा भाग आहे की दुसऱ्यांदा त्यांना माउल्ड केल्यानंतर तेवढी स्ट्रेंथ येते का? तर ते रस्त्यावरून चेअर घेऊन हिंडणारे लोक असतात बघा, 500 मध्ये 4 चेअर देतात ते, 125 रुपयाला एक खुर्ची. आणि तेच आपण नीलकमलला गेलो ब्रँडेड एखाद्या फर्निचर शोरूमला, तर एका खुर्चीची किंमत 800 रुपये. आणि रस्त्यावरून जाणारे आपल्याला 100-125 मध्ये चेअर देऊन टाकतात. आपल्याला वाटतंय दुकानात जाऊन घेणारे किती मूर्ख आहेत, मी किती हुशार आहे. पण तुला कशाची चेअर दिली? त्या बाटल्या फिटल्या भंगार एकूण ती परत वितळीलं आहे आणि त्याला परत रिमॉल्ड केलं आहे, साच्यामध्ये टाकले आणि चेअर दिली. त्याची स्ट्रेंथ नंतर एवढी राहणार नाही. रिमॉल्ड होतं ते, नाही असं नाही, पण ती स्ट्रेंथ तुम्ही बघा, काही रील पण त्याच्या व्हायरल झालेले, ती धपाकन पडलं आहे पाय मोडून खुर्चीचा. सो त्याची स्ट्रेंथ परत राहत नाही तेवढी, पण रियुजेबल तर आहेच. असं नाही की त्याला चेअरच बनवाय. असं काहीतरी समजा पॉट असतील, प्लांटिंगसाठी काही आर्टिकल्स असतील, कुठल्याही गोष्टी परत परत बनवल्या जाऊ शकतात. थोडक्यात काय? थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स विच सॉफ्ट बिकम्स ऑन द रिपीटेड हिटिंग अँड हार्डनिंग ऑन कूलिंग. हार्ड होतात कूलिंग केल्यानंतर, आणि हे मल्टिपल टाईम होऊ शकतं. मॉडरेटली स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दॅट आर इंटरमिजिएट बिटवीन इलॅस्टोमर्स अँड फायबर्स. यांच्यामध्ये कोणते फोर्सेस असतात सांगा बरं मग पटकन. इलॅस्टोमर्सपेक्षा स्ट्रॉंग आणि फायबर्सपेक्षा वीक, असे कोणते फोर्सेस आहेत? बोला पटकन. पॉलिथिन, पॉलिस्टायरीन, पॉलिव्हिनिल्स, हे सगळे त्याच्यामध्ये येतात कॅटेगरीमध्ये. सिक्वेन्स माहीत पाहिजे तुम्हाला इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचा.
थर्मोसेटिंग, थर्मोसेटिंग नावातच त्याचा अर्थ आहे. थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर रिजिड पॉलिमर्स. ड्युरिंग देअर फॉर्मेशन दे हॅव प्रॉपर्टी टू बीइंग शेप्ड ऑन हीटिंग बट दे गेट हार्डन व्हाईल हॉट. वन्स हार्डन दिस बिकम इनफ्युजिबल. इनफ्युजिबल म्हणजे परत ते काय होऊ शकत नाहीत, मेल्ट होऊ शकत नाहीत. कॅन नॉट बी सॉफ्टन बाय हीटिंग अँड देअरफॉर कॅन नॉट रिमॉल्डेड. परत परत रिमॉल्ड होत नाहीत म्हणजे हे परत परत आपण वापरू शकत नाही, भंगारावर घेतले जाणार नाहीत हे, कारण हे कसे आहेत, थर्मोसेटिंग आहेत. थर्मोसेटिंग पॉलिमर्स कॅन नॉट बी रिमॉल्डेड. एकाचा लिहितो, वरच्याचं तुम्हाला आपोआप लक्षात राहील. एक्सटेन्सिव्ह क्रॉस लिंकिंग बाय कोव्हॅलंट बॉन्ड्स फॉर्म्ड इन द माउल्ड्स ड्युरिंग हार्डनिंग सेटिंग प्रोसेस व्हाईल हॉट. फॉर एक्झाम्पल बॅकेलाइट, युरिया फॉर्मल्डिहाइड, रेझिन. जसं की आता तुम्हाला इथं दाखवले बघा, काय ते पॅकिंगसाठी वापरले जातात बघा. ॲटोमोबाईल्स असतील, वेगवेगळ्या मशिनरीज असतील, त्या ठिकाणी हे पॅकिंग रबरसारखंच असते, पण ते प्लास्टिक पण असते. प्लास्टिक आणि रबर थोडं मिक्स झाला विषय. किंवा इलेक्ट्रिक स्विचेस पहा, बॅकेलाइटचं वेल नॉन एक्झाम्पल काय, इलेक्ट्रिक स्विचेस. ते परत भंगारावर घेतले जातात का, नाही घेतले जात. म्हणून बॅकेलाइट स्विचेस जे आहेत, इलेक्ट्रिक जे बनले जात असतात, इन्सुलेशन म्हणून त्याला वापरतो आपण, ते परत रियूज केलं जाऊ शकत नाही. थर्मोसेटिंग आहे. नेक्स्ट मोड ऑफ क्लासिफिकेशन कुठला आहे, ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स. किती प्रकारचे मोनोमर्स आहेत त्याच्यानुसार दोन क्लास आहे त्याच्यामध्ये. एक आहे होमोपॉलिमर्स आणि दुसरा कोपॉलिमर्स. पहिला कोणता आहे, होमोपॉलिमर्स, आणि दुसरा कुठला आहे, कोपॉलिमर्स. द पॉलिमर्स विच हॅव ओनली वन टाईप ऑफ रिपीटिंग युनिट. हायलाईट करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतंय की एकच मोनोमर असणार आहे म्हणजे होमोपॉलिमर, तर ती डेफिनेशनच चुकली तुमची. रिपीटिंग युनिट एकाच टाईपचं असणं म्हणजे होमोपॉलिमर. परत एकदा ऐका, ओनली वन टाईप ऑफ रिपीटिंग युनिट. दे आर नॉट टेलिंग यू दॅट ओनली वन टाईप ऑफ मोनोमर्स, असं नाही. तुम्ही म्हणसाल मग पॉलिथिनमध्ये इथिलीन असते, मग इथिलीनचं काय झालं, होमोपॉलिमरमध्ये घेऊ शकतो आपण. इथिलीनवरून नाही घ्यायचं आपल्याला, त्याचं रिपीटिंग युनिट काय तयार होते, फक्त एका प्रकारचं होत असेल तर त्याला म्हणायचं होमोपॉलिमर. आर कॉल्ड होमोपॉलिमर्स. युजली दे आर फॉर्म फ्रॉम सिंगल मोनोमर. आता युजली ते एकाच मोनोमर पासून होतात, म्हणून आपल्याला जेवढे एक्झाम्पल देतात मॅक्सिमम तसंच आहे. इन सम केसेस द रिपीटिंग युनिट इज फॉर्म बाय कंडेन्सेशन ऑफ टू डिस्टिंक्ट मोनोमर्स. पण काही केसेसमध्ये मात्र काय होतंय, रिपीटिंग युनिट तयार होतानाच दोन मोनोमर्स पासून होते, दोन वेगवेगळ्या मोनोमर्स पासून. जसं की इथे एक्झाम्पल दिले तुम्हाला. पॉलिथिनमध्ये काय, एक जणच आहे, कोणता, इथिलीन. पॉलिप्रॉपिनमध्ये पण कोण आहे, एकच मोनोमर आहे, कोणता, प्रोपिन. नायलॉन 6 मध्ये एकटाच आहे, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. पॉलीॲक्रिलोनायट्राइलमध्ये कोण आहे, ॲक्रिलोनायट्राइल, एकटाच आहे. मग आता या सगळ्यांमध्ये सिंगल मोनोमर आहे. नायलॉन 66 बद्दल सांगा बरं. नायलॉन 66 मध्ये एक सिंगल मोनोमर नाही आहे. कोण कोण आहे, नायलॉन 66 दोघांनी बनलेला आहे, दोन मोनोमर्स. कोणते, हेक्सामेथिलीन डायमाइन एक आणि दुसरा ॲडिपिक ॲसिड. मग आता इथं दोन मोनोमर्स असताना आपण त्याला होमोपॉलिमर्समध्ये घेतलंय. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की वाचताना बारकाईनं वाचावं लागतं. दोन मोनोमर्स असताना आपण याला होमोपॉलिमर्समध्ये घेतलंय. जर तुम्ही मोनोमर्सवर डिपेंडिंग डेफिनेशन असते तर याला आपण कोपॉलिमर्समध्ये टाकलं असतं, कारण दोन मोनोमर्स आले. मोनोमरवर डिपेंड डेफिनेशनच नाही आहे. होमोपॉलिमरची डेफिनेशन कोणावर डिपेंड आहे, रिपीटिंग युनिट. जरी मोनोमर्स दोन असतील, हेक्सामेथिलीन डायमाइन आणि ॲडिपिक ॲसिड, तरी त्याचा नायलॉन सॉल्ट एकच तयार होतो ना, रिपीटिंग युनिट एकच तयार होतं त्याचं. मग रिपीटिंग युनिटनुसार त्याला क्लासिफाय केलं. कळलं सगळ्यांना. आता जातो आपण कोपॉलिमर्स. द पॉलिमर्स विच हॅव टू ऑर मोर टाइप्स ऑफ रिपीटिंग युनिट. हायलाइट करा. दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिपीटिंग युनिट, दोन किंवा दोनपेक्षा जास्त टाईपचे रिपीटिंग युनिट. दे आर फॉर्म्ड बाय पॉलिमरेशन ऑफ टू ऑर मोर डिफरंट टाइप्स ऑफ मोनोमर्स. टू ऑर मोर डिफरंट टाइप्स ऑफ मोनोमर्स in presence of each other. The different monomer units are randomly sequenced in the polymer. For example, बुना S, बुना N हे कोपॉलिमर्स मध्ये येतात. एकतर दोन असतात किंवा दोनपेक्षा जास्त पण असतात. बुना S म्हणजे स्टायरीन ब्युटॅडाईन रबर आहे. बुना N म्हणजेच कोणता रबर आहे, मोनोमर कुठला आहे बुना N चा सांगता. हे पहा, इथिलीनचा पॉलिइथिलीन झाला, विनिल क्लोराईडचा पॉलिविनिल क्लोराईड झाला, आयसोब्युटिलीनचा पॉलिआयसोब्युटिलीन झाला, ॲक्रिलोनायट्राईलचा पॉलिॲक्रिलोनायट्राईल,
कॅप्रोलॅक्टमचा नायलॉन 6, नायलॉन 66, ब्युटॅडाईन प्लस टायरीन याला बुना एस म्हणतो आपण. तर याच्यामध्ये कोपॉलिमरचं एक्झाम्पल फक्त एकच आहे शेवटचं, कोणतं? बुना एस इज फॉर्म बाय पॉलिमरायझेशन ऑफ द मोनोमर्स ब्युटॅडाईन अँड स्टायरीन इन प्रेझेन्स ऑफ इच अदर. द रिपीटिंग युनिट्स करस्पॉन्डिंग टू द मोनोमर्स ब्युटॅडाईन अँड स्टायरीन आर रँडमली अरेंज इन द पॉलिमर, हेन्स बुना एस इज कोपॉलिमर. वरच्या सगळ्या लिस्टमध्ये एक जणच आहे जो की कोपॉलिमर आहे. मग हे आहे क्लासिफिकेशन चार्ट आपला. त्याच्यातला एक राहिला आता शेवटचा, कोणता? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी. किती प्रकार आहेत? 2. पहिला बायोडिग्रेडेबल आणि दुसरा नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. बायोडिग्रेडेबल म्हणजे काय? जे डिग्रेड होऊ शकतात ते. आणि नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय? जे डिग्रेड होणार नाहीत, वर्षानुवर्ष सॉईलमध्ये तसेच राहतील, तर ते नॉन बायोडिग्रेडेबल झाले. आणि एखादा कंपोनंट नेचरमध्ये जर एखाद्या जास्त टाईम पिरियडसाठी राहत असेल तर तो पोल्युटंट आहे की नाही. जसं की प्लास्टिक कॅरी बॅग्स आहेत, ह्यांना डिकम्पोज व्हायला 10 लाख वर्ष लागायलेत, 10 lakhs of years. तर आपली कोणती पिढी या पृथ्वीवर असेल विचार करा. मग एखादा पॉलिमर जर एवढे वर्ष मातीमध्ये डिकम्पोजच होत नाही तर तो पोल्युटंट आहे ना. येणाऱ्या काळात आत्तासुद्धा बघा जनावरांना सध्या सगळे जे फिरस्ती जनावर आहेत ते मरायलेतच कशामुळे? त्यांच्या पोटामध्ये सगळ्या कॅरी बॅगच निघाल्यात. आता त्याचं कारण काय माहिती का? घरातले महिलासुद्धा किंवा तुम्ही आम्हीसुद्धा कचरा ज्यावेळी टाकतो किंवा अन्नपदार्थ आहेत, भाज्याचे देठं असतात, भाजीपाल्याचे छिलटे असतात किंवा केळीची सालटे, हे सगळं कॅरी बॅगमध्ये असते. आपण विचारच करत नाही, आपण काय करतो? कॅरी बॅग फेकून देतो. पण जनावरांना त्या कॅरी बॅगमधून ती गाठ सोडून काढता येत नाही हो. त्यांना काय एवढे हात दिलेले नाही, चला आता बसून खाऊ, केळी आले नाही ना. त्यांना गडबड असते, ते काय करते? ते डायरेक्ट कॅरी बॅग सहित खायले. त्यामुळे प्रॉब्लेम व्हायला आहे. तर आपण एवढं तर आजच्या दिवसासाठी इनिशिएटिव्ह घेऊ शकतो की कचरा टाकताना जे पण ओला कचरा असतो त्याच्यामध्ये भाज्याचे देठं येतात, सालटे येतात, ह्याला ओपन करून टाकणे. मोकळ्या रस्त्यावर साईडला टाकतो आपण, त्यावेळी ते कॅरी बॅगमध्ये नाही टाकलं पाहिजे. कॅरी बॅग डायरेक्ट फेकून द्यायची ना, ती जनावरांच्या पोटात चालली. मग हे एक प्रकार झाला पॉलिथिनचा. आता हे पोल्युशनसाठी समुद्रावर तर थरची थर आहेत, किलोमीटर्समध्ये प्लास्टिक आहे. सगळं ड्रेनेज जे ब्लॉक होत आहे त्याला एकच कारण आहे, कॅरी बॅग, बॉटल्स, जेवढा प्लास्टिक कचरा आहे तेवढाच, कारण तो डिकम्पोजच होत नाही वर्षानुवर्ष. चलो, सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स किती दिलेत पहा. पहिला रबर, दुसरा बोला पटकन किती सांगा. रबर नंतर पानं पलटायची लवकर लवकर. पॉलिथिन तिसरा, टेफ्लॉन चौथा, पॉलिॲक्रिलोनायट्राइल पाचवा, पॉलिअमाइड पॉलिमर्स त्याच्यात 2 आहेत, नायलॉन 6, नायलॉन 66. पुढचा पॉलिएस्टर, स्टेरिलिन येणार त्याच्यात. पुढे फिनॉल फॉर्मल्डिहाइड, त्याच्यात बॅकेलाइट वगैरे येणार, मेलामाइन येणार. पुढे बुना एस, पुढे निओप्रीन, पुढे विस्कस रेयॉन, पुढे PHBV बायोडिग्रेडेबलचा प्रकार. पुढे झालं. ओके, चलो आता हे कसं करणार तुम्ही? तर ह्याचा एक चार्टच बनवायचा आहे तुम्हाला. चार्ट कसा बनवायचा? रबर कोणापासून बनला आहे पटकन सांगा. त्याचा मोनोमर आयसोप्रीन. कॅटॅलिटिक कंडिशन्स काय? दुसरा कॉलम कॅटॅलिटिक कंडिशन. पहिला कॉलम कुठला? रबरसाठी मोनोमर्स. दुसरा कॅटॅलिटिक कंडिशन काय काय? हे त्याचा मोलार मास आहे, विषय सोडा. कॅटॅलिटिक कंडिशन रबर बनताना काय लागतंय का सांगा? कॅटॅलिस्ट पटकन. हे पहा, polyisoprene molecule has cis configuration of the cis double bond. It consists of various chains held together by weak van der Waals forces. Forces highlight करा, weak van der Waals forces. It can be stretched like a spring and exhibits elastic property. आता हे रबरच्या बाबतीत मोनोमर लिहा, पॉलिमर तो नॅचरल रबर असेल, आर्टिफिशियल असेल तर वल्कनाइज्ड रबर असेल. त्याचे टाइप्स तुम्ही लिहू शकता. व्हॉट इज वल्कनायझेशन? इट इज द प्रोसेस इन विच द नॅचरल रबर इज मिक्स्ड अप विथ द सम अमाऊंट ऑफ सल्फर. सल्फर त्याच्यामध्ये ॲड केला जातो म्हणून त्याला सल्फर वल्कनायझेशन पण म्हणतात. आता सल्फर काय ॲड करायचं? तर क्रॉस लिंक तयार होतात, सल्फाईड लिंकेजेस तयार होतात, जेणेकरून त्याची इम्प्रूव्ड प्रॉपर्टी आपल्याला दिसते, पोटेन्शियल स्ट्रेंथ वगैरे त्याची वाढते.
Vulcanizing is carried out by heating a raw rubber with the sulfur powder in presence of some organic compounds called accelerators at about. Vulcanization process ZBX मार्फत केली जाते. What is ZBX? Zinc butyl xanthide. By increasing amount of sulfur or rubber can be hardened. For example, when amount of sulfur is raised to 40 to 45%, non-elastic hard material known as ebonite is formed. जसे कॉम आहेत सगळे कंगवे जे आहेत ते ह्या मटेरियलने बनलेले असतात. प्लास्टिकचाच प्रकार आहे पण एकदम हार्ड आहेत. वन ऑर मोर सल्फर ॲटम्स क्रॉस लिंक टू पॉलिआयसोप्रीन चेन्स. क्रॉस लिंकिंग टेक्स प्लेस बाय ओपनिंग अ डबल बॉन्ड अँड प्रोड्युसेस 3 डायमेन्शनल वल्कनाइज रबर. इथं पहा हे सगळे सल्फाईड लिंकेजेस आहेत. सो सल्फर तुम्ही जेवढा ॲड करचाल तेवढे क्रॉस लिंक वाढतील. क्रॉस लिंक वाढल्यामुळे स्ट्रेंथ ऑफ रबर वाढेल. From the cis polyisoprene structure of the natural rubber, explain the low strength of van der Waals forces in it. झालं ते vulcanization असेल तर तो प्रॉब्लेम आहे. Explain how vulcanization of natural rubber improves its elasticity. आत्ताच सांगितलं तुम्हाला सल्फर लिंकेज तयार झाल्यामुळं सल्फाईड लिंकेजेस तयार झाल्यामुळं त्याची स्ट्रेंथ वाढते. नॅचरल रबर कुठल्या ट्री पासून काढला जातो पटकन सांगा. कोणता ट्री आहे? हेविया ट्री. लॅटेक्स पासून मिळवला जातो. पॉलिथिन लो डेन्सिटी पॉलिथिन बनतो. पॉलिथिन इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट कॉमनली हायड्रोकार्बन थर्मोप्लास्टिक. त्याचं स्ट्रक्चर दाखवलंय तुम्हाला. LDP म्हणजे काय? लो डेन्सिटी पॉलिथिन. HDP म्हणजे काय? हाय डेन्सिटी पॉलिथिन. LDP कसा तयार होतो पहा. इथिनचा कॅटालिटिक कंडिशन ट्रेसेस ऑफ O2 आहे. परऑक्साईड आहे. 350 to 370 केल्विन. टेम्परेचर 1000 to 2000 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. प्रेशर जास्त ठेवावं लागतोय. तयार काय होतो? LDP लो डेन्सिटी पॉलिथिन मीन्स वॉट? ब्रँच्ड पॉलिथिन. जसं की इथं तुम्हाला दाखवलं आहे पहा. LDP मध्ये होतं काय की इथं फ्री रॅडिकल तयार झाला. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्शन. जो हायड्रोजन आहे तो ॲब्स्ट्रॅक्ट गेल्यामुळे काय होतं की मिडवेला इथून हायड्रोजन निघून गेला तर इथं डॉट येणार आणि त्यामुळं इथं काय जाणार? एक स्पेस तयार झाला. स्पेस तयार झाल्यामुळे इथं आपण काय करू शकतो? अल्किल ग्रुप आला फ्री रॅडिकल, तो इथं अटॅच झाला. आता अल्किल ग्रुप जर चेन सोडून साईडला गेला तर ब्रँच तयार झाली ना. जेवढी ब्रँचिंग तयार होईल तेवढी डेन्सिटी काय होईल? कमी होईल. जेवढे स्ट्रेट चेन राहील तेवढं डेन्सिटी काय राहील? जास्त राहील. सो LDP म्हणजे काय? ब्रँच्ड पॉलिथिन. ब्रँच्ड पॉलिथिनची डेन्सिटी कशी असते? लो डेन्सिटी असते. कुठं वापरले जातात LDP? Flexible but tough, chemically inert, moisture resistant. It is poor conductor of electricity with melting point 110 degrees Celsius. Uses वर क्वेश्चन आलेला आहे CET ला. Uses वर क्वेश्चन आलेला आहे याच्या CET ला. LDP is mainly used in the preparation of pipes of agriculture, irrigation, domestic water line connections as well as insulation to electric cables. इलेक्ट्रिक केबल्सला इन्सुलेशन देण्यासाठी पण वापरला जातो. सबमराईन केबल इन्सुलेशन कारण वॉटर रेजिस्टंट आहेत म्हणून. इट इज युज्ड इन प्रोड्युसिंग एक्सट्रुडेड फिल्म शीट्स मेनली फॉर पॅकेजिंग अँड हाऊसहोल्ड युजेस लाईक द प्रिपरेशन ऑफ स्क्वीज बॉटल्स, अट्रॅक्टिव्ह कंटेनर्स. वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी जे पण कंटेनर्स बनवले जातात ते LDP ने बनवले जातात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार पॉलिथिनचा येतो कुठला? हाय डेन्सिटी पॉलिथिन HDP. कॅटालिटिक कंडिशन सांगा पटकन. 333 केल्विन ते 343 केल्विन टेम्परेचर. प्रेशर कमी झाला बघा. इथे 1000 ते 2000 होता. इथे किती? 6 to 7 आहे फक्त. कॅटलिस्ट ॲज पर द प्रोसेस वापरू शकतो आपण. कुठला वापरला आहे बघा? झिगलर नॅटा कॅटलिस्ट. केमिकलचं नाव सांगा. त्या कॉम्बिनेशन ऑफ ट्रायइथिल ॲल्युमिनियम ऑर टिटॅनियम विथ टिटॅनियम टेट्राक्लोराइड. सो ट्रायइथिल ॲल्युमिनियम C2H5 3 times Al हा झाला प्लस त्याच्यासोबत टिटॅनियम टेट्राक्लोराइड म्हणजे TiCl4 झाला. याला म्हटलं जातं झिगलर नॅटा कॅटलिस्ट. प्रॉपर्टीज काय आहेत HDPच्या? हाय डेन्सिटी पॉलिथिन. तुम्ही अगोदरच बघा हाय डेन्सिटी पॉलिथिन काय? ड्यू टू क्लोज पॅकिंग म्हणतोय म्हणजेच लिनियर असणार तो. HDP क्रिस्टलाइन आहे. मेल्टिंग पॉइंट 144 ते 150. मच स्टिफर दॅन LDP. हाय टेन्साइल स्ट्रेंथ अँड हार्डनेस. इट इज मोर रेजिस्टंट दॅन LDP. रेजिस्टन्सची पॉवर याच्याकडे पण आहे केमिकल्सला वगैरे आणि ती LDP पेक्षा जास्त आहे. कुठं यूज केला जातो? बकेट्स, डस्टबिन्स, बॉटल्स, पाईप्स. इट इज यूज्ड इन द प्रिपेअर लॅबोरेटरी वेअर्स. प्रयोगशाळेतले काही तुम्ही जर बघितले तर काही बिकर्स वगैरे किंवा मेजरिंग सिलेंडर हे प्लास्टिकचे आहेत.
सगळेच बोरोसिलिकेट ग्लासचे नाहीत, सगळेच काचेचे नाहीत, काही प्लास्टिकचे पण ॲपरेटस आपल्याला लॅबमध्ये पाहायला मिळतात, तर ते HDP पासून बनलेले असतात. पुढचा आहे टेफ्लॉन. टेफ्लॉन केमिकलचं नाव सांगा. टेट्राफ्लोरो इथिन. 4 हायड्रोजन रिप्लेस करा फ्लोरिनने. पेरॉक्साईड हा कॅटलिस्ट आहे. हायड्रोजन पेरॉक्साईड अमोनियम परसल्फेट आहे. तयार काय झाला? नाव सांगा पॉलिमरचं. टेफ्लॉनचं केमिकल नेम पॉलीटेट्राफ्लोरो इथिन. टेफ्लॉनचे युजेस. CF bond is very difficult to break, remains unaffected by corrosive alkali and organic solvent. TF or Teflon is used in making non-stick cookware. स्वयंपाकघरातली जी भांडी बनवली जातात, नॉन-स्टिक कुकवेअर किंवा ऑइल सील्स आहेत, गॅसकेट्स आहेत, ते टेफ्लॉन पासून बनलेले असतात. पुढचं आहे पॉलीॲक्रिलोनायट्राइल. मोनोमरचं नाव सांगा. ॲक्रिलोनायट्राइल कसा बनतो? पॅरॉक्साईड इथं पण कॅटलिस्ट आहे, इनिशिएटर आहे. तयार होणाऱ्या पॉलिमरचं नाव पॉलीॲक्रिलोनायट्राइल किंवा इन शॉर्ट याला एक म्हणतात PAN. PAN म्हणजे पॉलीॲक्रिलोनायट्राइल. इट रिझेंबल्स वूल अँड इज युज्ड ॲज वूल सबस्टिट्यूट अँड फॉर मेकिंग ऑर्लॉन ऑर ॲक्रिलॅन. आता जे आपण स्वेटर्स, स्वेट टी शर्ट्स किंवा इतर काही जे क्लोदिंग आहे, विंटर क्लोदिंग सगळ्या प्रकारचं, त्याच्यामध्ये हे आहे. हे थोडक्यात काय आर्टिफिशियल वूल आहे, त्यामुळं नॅचरल वूलला सबस्टिट्यूट आहे. पॉलिअमाइड पॉलिमर्समध्ये कोण कोण यायले पहा. पहिला आहे नायलॉन 66. नायलॉन 66 चे मोनोमर्स पहिला कोणता आहे? ॲडिपिक ॲसिड. ॲडिपिक ॲसिड COOH CH2 4 टाइम्स COOH 6 कार्बनचा ॲसिड. दुसरा हेक्सामेथिलीन डायमाइन. इथं पण CH2 किती टाइम्स आहे? 6 टाइम्स. म्हणून हे पण 6 आहे, हे पण 6 आहे, म्हणून नावात काय आलं? 66. ओनली नायलॉन 6 नाही, नायलॉन 66. याचा अर्थ हा एक मोनोमर 6 कार्बन, हा दुसरा मोनोमर 6 कार्बन. ह्यांचं कंडन्सेशन होणार. कंडन्सेशन झाल्यानंतर ॲसिडचा OH आणि अमोनियाचा H गेला. काय निघून गेला? वॉटर. वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्यानंतर जो तयार झाला तो कोण तयार झाला? सॉल्ट. आता नायलॉन सॉल्ट कसा तयार झाला? ॲडिपिक ॲसिडचा एंड कोण आहे? COH, अल्फा अमिनो ॲसिड सारखं बायोमॉलिक्यूलमधलं. आणि हेक्सामेथिलीन डायमाइनचा एंड कोण आहे? NH2. मग हा ॲसिड आहे, हा बेस आहे, हे परत नॉन रिएक्टिव्ह स्टेटमध्ये राहणार नाही. ते काय करतील? इकडचा प्रोटॉन इकडे देतील, त्यामुळे तुम्हाला इथं दिसेल मायनस आणि इकडे दिसेल प्लस. नायलॉन सॉल्ट असा तयार होतो. आणि एकदा का प्रॉपर त्याचं एलिमिनेशन झालं तर रिपीटिंग युनिट तयार होऊन फायनली काय तयार होतो? नायलॉन 66 तयार होतो. कुठलं लिंकेज आहे याच्यात? याच्यावर क्वेश्चन आहे. लिंकेज ऑफ नायलॉन 66 वर क्वेश्चन आहे. CONH पेप्टाइड लिंकेज आहे याच्यात, हो की नाही? अमाइड लिंकेज. येस ऑर नो? म्हणून याला पॉलिअमाइड म्हणतात, कारण हे N टाइम्स आहे ना. अमाइड लिंकेज रिपीटेड फॉर N टाइम्स, सो दिस इज कॉल्ड ॲज पॉलिअमाइड फायबर्स. हाय मॉलिक्युलर मास 12,000 to 50,000 unified. Linear condensation polymer. It possesses high tensile strength. It does not soak in water. पाण्यामध्ये भिजत नाही. It is used for making sheets, bristles for brushes, surgical sutures, textile and fabrics. त्याचे uses आहेत. Amino group and carboxyl group present in the some molecule react intramolecularly. Resulting amide is cyclic and is called as lactam. जसं तुम्हाला एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम दाखवलंय बघा, रिंगमध्येच अमाइड लिंकेज तयार होते CONH, तर सायक्लिक लॅक्टम्स तयार होणं त्याला लॅक्टम्स म्हटलं जातं. जर रिंगमध्ये CONH लिंकेज असेल तर त्याला लॅक्टम म्हणायचं. सायक्लिक इस्टर फॉर्म बाय इंटरमॉलिक्युलर रिएक्शन ऑफ हायड्रॉक्सिल अँड कार्बॉक्सिल ग्रुप. इट इज कॉल्ड ॲज लॅक्टोन. जर समजा तिथं तुम्हाला इस्टर ग्रुप आला, जर CONH लिंकेज आलं, अमाइड लिंकेज आलं तर ते लॅक्टम, आणि जर इस्टर लिंकेज आलं तर त्याला काय म्हणायचं? लॅक्टोन. नायलॉन 6 परत एकदा आला. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम इथंच आहे बघा, CONH. होतं काय? कॅटलिस्टचा वापर करून आपण याला ब्रेक करतोय, ब्रेक करून त्याची चेन ओपन होते आणि तयार झालेला काय? आता इथे एकच 6 कार्बन आहे, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम, म्हणून याला एकदाच आपण 6 दिलंय, नायलॉन 6. त्याच्यात आणि याच्यात फरक आहे. काय फरक आहे ते तुम्हाला शोधायचं. नेम नायलॉन 6 is given on the basis of 6 carbon atoms present in the monomer unit. कशासाठी वापरला जातो? टायर कॉर्ड्स. टायर्समध्ये जे दोरे दिसतात का तुम्हाला, टायर जे बनलेलं असतं, तुम्ही जर टायर कधी उकलून बघितलं असेल खराब झालेलं, तर त्याच्यात थ्रेड्स असतात बघा, नायलॉन थ्रेड्स, कारण त्याची स्ट्रेंथ वाढवतात रबरची, ते फ्रिक्शन जे आहे ते कमी करतात आणि टायरची लाईफ वाढते त्याच्यामुळे. पॉलिइस्टर्स परत एकदा आला. पहिला मोनोमर कोणता आहे?
इथिलीन ग्लायकॉल. दुसरा टरफ्थॅलिक ॲसिड. कंडन्सेशन आहे, वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. कॅटलिस्टचं नाव झिंक ॲसिटेट अँटीमनी ट्रायऑक्साईड. परत एकदा सांगा, झिंक ॲसिटेट अँटीमनी ट्रायऑक्साईड. तयार झालेला टेरिलिन किंवा डेक्रॉन. कुठलं लिंकेज आहे याच्यात? COO म्हणजे कोणतं? इस्टर, म्हणून याला काय म्हणतात? पॉलिस्टर. टेरिलिन हॅज relatively high melting point 265 and is resistant to chemicals and water. It is used for making wrinkle free fabrics by blending with cotton. wrinkle free गुड्यानं पडणारा फॅब्रिक कपडा तयार करायचा असेल तर तो टेरिलिनला कॉटन सोबत मिक्स करून, आणि त्याचं मिक्सचरचं नाव आहे मग जो तयार होतो ब्लेंडेड फायबर, त्याला म्हणायचं टेरिकॉट, ज्याच्यात टेरिलिन पण आहे कॉटन पण आहे. किंवा वूल सोबत जर मिक्स केला तर त्याचं नाव आहे टेरी वूल. and also as a glass reinforcing materials in safety helmets. हेल्मेट्स मध्ये पण वापरला जातो, कुशन वगैरे आतल्या बाजूने तयार करून, कारण काही इजा होऊ नये म्हणून, तर तो तिथं पण वापरला जातो. त्यानंतर PET इज द मोस्ट कॉमन थर्मोप्लास्टिक विच इज अनदर ट्रेड नेम ऑफ पॉलिस्टर पॉलीइथिलीन टर्फथॅलेट. हायलाइट करा, पॉलीइथिलीन टर्फथॅलेट, PET लॉंग फॉर्म, polyethylene terephthalate. It is used for making many articles like bottles, jams, packaging containers. पुढचा आहे फिनॉल फॉर्मल्डिहाइड. हां, पॉलीकार्बोनेट्स आर आल्सो अ काइंड ऑफ पॉलिएस्टर पॉलिमर्स. हायलाइट करून ठेवा, पॉलीकार्बोनेट सुद्धा पॉलिएस्टर मध्ये येतात. फिनॉल फॉर्मल्डिहाइड अँड रिलेटेड पॉलिमर्स. पहिला आहे बॅकेलाइट. थर्मोसेटिंग आपण अगोदरच म्हणलंय क्लासिफिकेशनमध्ये आला. कशापासून बनतो तर हायलाइट करा, पहिला आहे फिनॉल, दुसरा आहे फॉर्मल्डिहाइड. फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइड पासून बनतो कोण? बॅकेलाइट. फिनॉल अँड फॉर्मल्डिहाइड रिॲक्ट इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड ऑर बेस ॲज द कॅटलिस्ट टू फॉर्म थर्मोसेटिंग माउल्डिंग पावडर दॅट इज नोलॅक. नोलॅक पावडरचं नाव काय? त्या नोलॅक. इन 2 stages. इन 3rd stage various articles are shaped from नोलॅक by putting it into appropriate molds. तिसऱ्या स्टेजला तुम्हाला वेगवेगळे आर्टिकल्स ते तयार करून देऊ शकते. 3rd स्टेजला क्रॉस लिंक तयार होतात, पहिल्या दुसऱ्या नाही. दुसरा प्रकार काय? हां, कुठं वापरला जातो बॅकेलाइट ते पण लक्षात ठेवा. बॅकेलाइट इज यूज फॉर मेकिंग आर्टिकल्स लाईक टेलिफोन इन्स्ट्रुमेंट, किचनवेअर, इलेक्ट्रिक इन्सुलेटर्स, सगळ्या ठिकाणी वापरला जातो. आपल्या टेबलवरती पण टेलिफोन आहे बघा ठेवलेला, ते जे प्लास्टिक आहे ते कशाचं आहे? बॅकेलाइटचं आहे. हे जे प्लास्टिक आहे ते कशाचं आहे? बॅकेलाइटचं आहे. सो इलेक्ट्रिक इन्सुलेटरच्या ठिकाणी ठिकठिकाणी ते वापरलं जातं. मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. डेकोरेटिव्ह टेबल टॉप्स लाईक फॉर्मिका अँड प्लास्टिक डिनरवेअर आर मेड फ्रॉम हीट अँड मॉइश्चर रेजिस्टंट थर्मोसेटिंग प्लास्टिक कॉल्ड मेलामाइन फॉर्मल्डिहाइड रेझिन. हायलाइट करा, डेकोरेटिव्ह टेबल टॉप्स. टेबलावर टाकायचे जे कपडे असतात ना, डिनरचे जे टेबल आहेत ते प्लास्टिकचेच असतात ना, ते एक प्रकारचे. त्याला कशापासून बनवलं गेलेलं आहे? फॉर्मल्डिहाइड रेझिन. कोणता? मेलामाइन फॉर्मल्डिहाइड रेझिन. इथं तुम्हाला त्याच्या रिॲक्शन्स दाखवल्यात. हे पहा, हे लिनियर स्टेजमध्ये नोलॅक पावडर आहे आणि याचा 3D करू शकतो आपण. 3D मध्ये काय येणार? 3rd स्टेज येणार. इथं तो बॅकेलाइट तयार झाला. सो बॅकेलाइट ही लास्ट स्टेज आहे त्याची, नोलॅक ही सेकंडरी स्टेज आहे. फिनॉल फॉर्मल्डिहाइडमध्ये पण तुम्ही बघू शकताय मेलामाइन वापरलेलं. मेलामाइनच्या स्ट्रक्चरवर क्वेश्चन येऊ शकतो. मेलामाइनच्या स्ट्रक्चरवर क्वेश्चन येऊ शकतो, पाठ करा. त्यानंतर SBR स्टायरीन ब्युटॅडाईन रबर, तिकडंच चाललो आपण. बुना एस रबर कसा तयार होतो? मोनोमरची नावं सांगा. त्याला ट्रेड नेम पण आहे, कमर्शियल नेम काय? बुना एसला SBR रबर पण म्हणतात. कशापासून बनलाय? पहिला मोनोमर स्टायरीन, दुसरा ब्युटॅडाईन. पण याचा पर्सेंटेज फिक्स आहे. त्याच्यातला जो 75% आहे तो कोण आहे? ब्युटॅडाईन. आणि 25% कोण आहे? स्टायरीन. तर पर्सेंटेज कमी जास्त आहे, ब्युटॅडाईन जास्त आहे आणि स्टायरीन कमी आहे. तुम्हाला इथं दिसेल बघा त्याच्या रिॲक्शनमध्ये. 75% 13 ब्युटॅडाईन आहे आणि 25% कोण आहे? स्टायरीन आहे. मग तुम्हाला ब्युटॅडाईनचे मॉलिक्यूल किती दिसायलेत पहा. हा एक झाला 4 कार्बन, हा दुसरा झाला 4 कार्बन, हा तिसरा झाला 4 कार्बन. तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये स्टायरीन मात्र तुम्हाला एका ठिकाणीच कुठंतरी दिसायला. 4 दर 3 मॉलिक्यूल मागे फक्त एक स्टायरीन आहे. याचा अर्थ 25 आणि 75 असं त्यांचा रेशो आहे. स्टायरीन किती?
25% आणि ब्युटॅडाईन किती आहे 75%. म्हणजे 3 मॉलिक्युल्स, जे 4 मॉलिक्युल्स आहेत त्याच्यापैकी एक कोण असेल स्टायरीन आणि 3 कोण असेल ब्युटॅडाईन. मी 4 म्हणलं चुकून, 3 मॉलिक्युल्स कोणाचे येणार ब्युटॅडाईनचे, एक कोणाचा येणार स्टायरीनचे. म्हणजे रेशो आहे 3:1 चा. पहिला ब्युटॅडाईन आणि दुसरा स्टायरीन. रेशो पाठ ठेवा, त्याच्यावर क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर निओप्रीन. निओप्रीन कसा तयार होतो? निओप्रीन बुनायस कुठं वापरला जातो? टायर इंडस्ट्रीजमध्ये. निओप्रीन सिंथेटिक रबर आहे, ॲडिशन पॉलिमर ऑफ क्लोरोप्रीन. क्लोरोप्रीन पासून बनला आहे, मोनोमरचं नाव क्लोरोप्रीन. 2-chloro-1,3 ब्युटॅडाईन. Vulcanization takes place in presence of magnesium oxide. Magnesium oxide catalyst आहे MgO. इथं दाखवलं बघा तुम्हाला. हा क्लोरोप्रीन, त्याचा निओप्रीन तयार झाला. याच्यात जो कॅटलिस्ट आहे तो कुठला आहे? मॅग्नेशियम ऑक्साईड, जो की हेल्प करतो त्याच्या वल्कनायझेशन प्रोसेससाठी. म्हणजेच ऑक्साईड लिंकेज इन बिटवीन तयार होईल. त्याचं वल्कनायझेशन केलं तर स्ट्रेंथ वाढते. निओप्रीन इज प्रॅक्टिकली रेजिस्टंट टू पेट्रोलियम, व्हेजिटेबल ऑइल्स, light as well as heat. Neoprene is used in making hose pipes for transport of gasoline. तुम्ही पेट्रोल पंपावर गेल्यानंतर पेट्रोल भरता का नाही? तर ते पुढचा जे त्याचा कॉक आहे, तो कॉक असतो मेटलचा, तो सोडून मागचं जे पूर्ण पाईप असते त्या टंकीपर्यंत, त्या उभ्या चेंबरला जोडलेला असते ना, तर तो पूर्ण पाईप जो असतो तो निओप्रीन पाईप असतो. कुठला असतो? इथून पुढे कधी पेट्रोल भरायला गेले की लक्षात ठेवायचं, त्या चोकच्या पुढचा जो पाईप आहे पूर्ण, तो कशाने बनलेला आहे? निओप्रीनने बनलेलं आहे. येते लक्षात? निओप्रीन रबर. गॅसोलिन म्हणजे पेट्रोल. अँड मेकिंग गॅसकेट्स. इट इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग इन्सुलेटर केबल्स, जॅकेट्स, बेल्ट्स फॉर पॉवर ट्रान्समिशन अँड कन्व्हेइंग. हे पण तुम्ही बघा, वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आपल्या ऑफिसमध्ये 2-4 डिव्हायसेस आहेत. हे जे केबल्स वगैरे सगळे बनतात ना, हे सगळे कसे आहेत? निओप्रीन रबरचेच आहेत. विस्कस रेऑन. इट इज सेमी सिंथेटिक. पहिल्यांदाच म्हणलेलं आपण क्लासिफिकेशनमध्ये, सेमी सिंथेटिक. सेल्युलोज इन द फॉर्म ऑफ वूड पल्प इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू विस्कस रेऑन. सो रॉ मटेरियल कोण आहे याचं? सेल्युलोज. सेल्युलोज इज अ लिनियर पॉलिमर ऑफ ग्लुकोजिनेट्स अँड हॅज मॉलिक्युलर फॉर्म्युला. सेल्युलोजचा फॉर्म्युला स्टार्च सारखाच असता, C6H10O5. मॉडिफाईड रिप्रेझेंटेशन ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युला सेल OH. फॉर्म्युला लिहिताना कधी कधी असा न लिहिता असा लिहितात, सेल OH म्हणजे सेल्युलोज. It is used in the reactions involved in the viscous formation as shown in the diagram. Cellulose in the form of wood pulp is treated with concentrated NaOH solution to form fluffy alkali cellulose. It is then converted to xanthate. आता थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस दिली त्यांनी, इंडस्ट्रीमध्ये जे चालतंय ते दिलेलं आहे. तर स्टेप बाय स्टेप जायचं आहे. सगळ्यात अगोदर सेल OH आपला कशासोबत ट्रीट केलं आहे? NaOH सोबत. परत कशासोबत? इट इज देन कन्वर्टेड टू झॅन्थेट. कशात कन्वर्ट झाला? झॅन्थेट. असं जर तुम्ही डायग्रामॅटिक लिहिलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही, लवकर आठवणार तुम्हाला. इथं दिलेलंच आहे. हा सेल्युलोज वूड पल्प NaOH सोबत रिॲक्ट झाला, अल्कली सेल्युलोज झाला, कारण त्याचा सॉल्ट तयार झाला, तो सोडियम सॉल्ट. परत CH2 सोबत रिॲक्ट व्हायला आहे. CH2मुळं सल्फर पण इनॉल्व झाला त्याच्यात. एकदा सल्फर आला, त्याला नाव काय दिलं गेल्यानंतर? झॅन्थेट. झॅन्थेटला वॉटरने हायड्रोलाइज करायला आपण, सल्फाईड लिंकेजेस जनरेट व्हायला त्याच्यात, S किंवा SH. आणि फायनली विस्कस रेऑन तयार होतोय, रिजनरेटेड सेल्युलोज फिलामेंट्स. हे डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन तुम्ही वाचा, थेरॉटिकल पॉईंट आहे, त्याच्यावर क्वेश्चन येत नसतो. बायोडिग्रेडेबल पॉलिमर जे की डिग्रेड होतात, मग अशी सांगितलं तुम्हाला. किती प्रकारचे आहेत? हे बघा, पहिला कोणता आहे? PHBV. कोणाचा कोपॉलिमर आहे ते पण लक्षात ठेवा. पहिला मोनोमर बीटा हायड्रॉक्सी कार्बोक्सिलिक ॲसिड्स. कोणते कोणते आहेत? बीटा हायड्रॉक्सी ब्युटरिक ॲसिड किंवा त्याला 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनिक ॲसिड, आणि दुसरा आहे बीटा हायड्रॉक्सी व्हॅलरिक ॲसिड, त्याला 3 हायड्रॉक्सी पेंटॅनिक ॲसिड. थोडक्यात काय? 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनिक ॲसिड पहिला, आणि दुसरा मोनोमर कुठला? 3 हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ॲसिड, म्हणून त्याला PHBV म्हटलंय. PHBV कसा लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवता येईल पहा. पहिला बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरेट, को म्हणजेच कोपॉलिमर ऑफ बीटा हायड्रॉक्सी व्हॅलरेट, PHBV. कसं त्याला लॉंग फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार? PH ला काय घ्यायचं?
आता हे नंबर ऑफ रिपिटेशन टाइम बघा ना, हे किती मॉलिक्युल्स आहेत, बीटा हायड्रॉक्सी ब्युट्रिक ॲसिडचे n, त्याच्यानंतर व्हॅलरिक ॲसिडचे किती आहेत n, कॉम्बिनेशन झालं, कंडेन्सेशन झालं, n मॉलिक्युल्स ऑफ वॉटर निघून गेले. आता जो तयार झाला तो PHBV तयार झाला, म्हणजे काय, पॉलीहायड्रॉक्सी. BV चा अर्थ काय, ब्युटरेट अँड व्हॅलरेट, कारण दोघांचे इस्टर्स तयार होणार आहेत ना, हा पण इस्टर लिंकेज आहे, हा पण पुढे कंटिन्यू इस्टर लिंकेज असेल, म्हणजेच ब्युट्रिक ॲसिड आणि व्हॅलरिक ॲसिडचा इस्टर लिंकेज तयार करतोय, म्हणून ते PHBV. दुसरा जो आहे, हां, इट इज डिग्रेडेड बाय मायक्रोब्स इन द एन्व्हायरमेंट. नायलॉन टू नायलॉन 6 पॉलिअमाइड कोपॉलिमर ऑफ 2 अमायनो ॲसिड्स. कोणते दोन, पहिला ग्लायसिन आणि दुसरा सांगा, एप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ॲसिड. एप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ॲसिड याच्यातला 2 कोण असेल, मग 2 कार्बन कंपाऊंड कोण आहे, ग्लायसिन, 2 कार्बन आहेत त्याच्यात, आणि एप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ॲसिड. एप्सिलॉन म्हणलं की मग अशीच झाला आहे आपला विषय, किती, 6, म्हणून हे नायलॉन टू नायलॉन 6. इट इज बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. एक टेबल तुम्हाला दिलेला आहे, हा पण महत्त्वाचा आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. जवळपास तुम्हाला आत्तापर्यंतच्या लिस्टमध्ये 12 पॉलिमर्स झाले आणि त्याला हे जोडायचे आहेत पुढं, किती असतील तेवढे बघा, 12 आणि 8 20, किती होत आहेत हे, पर्स्पेक्स, ॲक्रिलिक ग्लास, बुनायन, PVC, पॉलीॲक्रिलामाइड, युरिया फॉर्मल्डिहाइड, ग्लायप्टल, पॉलीकार्बोनेट आणि थर्मोकोल. प्रत्येकाचे मोनोमर्स बघा. पर्स्पेक्स सांगा, मोनोमरचं नाव तुम्ही सांगायचं आहे, मेथिल मेथा ॲक्रिलेट. कुठं वापरला जातो पर्स्पेक्स, लेन्सेस, पेंट, सिक्युरिटी बॅरियर, LCD स्क्रीन, शॅटर रेजिस्टंट ग्लास. बुनायन मोनोमर्स, ब्युटॅडाईन, ॲक्रिलोनायट्राइल. कुठं वापरला जातो, ॲडेझिव्स, रबर बेल्ट्स, शू सोल्स, ओरिंग्स, गॅस्केट्स. PVC मोनोमर्स, विनिल क्लोराइड, यूज वॉटर पाइप्स, रेनकोट्स, फ्लोरिंग. पॉलीॲक्रिलामाइड मोनोमर, ॲक्रिलामाइड, इथं स्ट्रक्चर पण दिले बरं, स्ट्रक्चर पण बघून ठेवायचे तुम्हाला. युजेस, पॉलीॲक्रिलामाइड जेल यूज्ड इन इलेक्ट्रोफोरेसिस. युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिन मोनोमर्स, युरिया फॉर्मल्डिहाइड. युजेस, अनब्रेकेबल डिनरवेअर, डेकोरेटिव्ह लॅमिनेट्स. ग्लायप्टल, इथिलीन ग्लायकॉल, दुसरा थॅलिक ॲसिड. युजेस, पेंट्स अँड लॅकर्स. पॉलीकार्बोनेट यूज मोनोमर्स, बिस्फिनॉल, आणि दुसरा हे आठवतंय का काय, फॉस्जिन काय, COCl2, हो की नाही, क्लोरोफॉर्मच्या ऑक्सिडेशनमध्ये तयार व्हायला. इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन हार्डवेअर, फूड ग्रेड प्लास्टिक कंटेनर्स. त्यानंतर शेवटचा थर्मोकोल कशापासून बनतो, स्टायरीन. हा बॅन आहे सगळीकडे, आता बनवून दिला जात नाही. नॉन बायोडिग्रेडेबल स्टायरीन कॅन लीच वेन हिटेड. ह्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, जर त्याचे फूड कंटेनरला वापरला गेला थर्मोकॉल, जसं की थर्मोकॉलचे ताटं असायचे पूर्वी लग्नात, गरम वरण, गरम भात, सगळं गरम गरम. आता सावध सावध म्हणलं की लोक पळत होते आणि त्या थर्मोकॉलच्या ताटात जेवायचे. जर हिटिंगमध्ये त्याला हिट केलं तर ह्याचे पार्टिकल्स, त्याची जी संख्या आहे थर्मोकॉलच्या त्या पार्टिकल्सची, सेकंदाला करोडो पार्टिकल्स म्हणतोय मी, त्या वरणात, त्या भातात, त्या गरम पदार्थामध्ये उतरत होते. आणि तेवढे पार्टिकल्स आपल्या पोटात जाणार. आणि भूक लागलेली असते. एक तर नवरदेवाच्या मित्रांनी नाचून नाचून गोंधळ केलेला, 12चं लग्न 2ला लागलेलं असतंय, लोक पुसू वळतात, अर्धा थर्मोकॉल खातात ते खालचा भात खाऊन. लोकांना भुका लागलेल्या असतात, त्यामुळे ते बॅन केलं गेलं. लीच होत आहे ते. इवन दो कप्स पण बनायचे काही हॉट ड्रिंक्सचे वगैरे किंवा कुठले पण, तर ते सगळंच बॅन केले थर्मोकॉलला. स्टायरीनपासून बनतो, तो उतरतोय अन्न पदार्थामध्ये. अशा पद्धतीने पॉलिमर्स टॉपिक तुमचा रॅपिड रिव्हिजनमध्ये कव्हर झालेला आहे.